श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्री गुरुदेव दत्त. तर आहे माझा आज गुरुचरित्र पारायणचा 7वा दिवस. तर माझ्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. सकाळी लवकर उठून मी घरदार आवरून घेतले आणि त्याच्यानंतर थोडीशी स्वयंपाकाला सुरुवात करून टाकली आणि नंतर स्वयंपाक थोडा साईडलाच ठेवला आणि त्याच्यानंतर पोथी वाचून घेतली. पोथी वाचल्यानंतर छान मस्तपैकी अशी आरती केली, क्षमायाचना केली, नागघासणी केली आणि नमस्कार केला आणि परत बाकीच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केली. आणि मग नंतर बघा, सर्वात पहिले मी देवाचा असा नैवेद्य दाखवून घेतला. पोथीचं, गुरुदत्ताचं, स्वामी समर्थांचं आणि देवाचं असे 4 प्रकारचे मी हे ताटं काढून घेतलेले आहे. आणि 5वं ताट काढलेलं आहे मी खंडेराव्याचं. तर खंडेराव्याला ह्या 4 पोळ्या पण ठेवलेल्या आहे आणि असं छान नैवेद्य पण काढून घेतलेलं आहे. आणि पूजा अर्चना माझी सर्व छान झालेली आहे. आणि सर्वात पहिले मी गाईला हे पान खाऊ घालणार आहे, नंतर खंडेरायाला खाऊ घालणार आहे. आणि त्याच्यानंतर मी नवरा बायकोंची एक जोडी पण जेवायला सांगितलेली होती आणि त्यासोबत एक सवासीन पण जेवायला सांगितलेली होती. ते पण आलेलेच होते. तर मी सर्वात पहिले चटया टाकून घेतल्या. त्याच्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्या रांगोळीवर छान असे जेवणाचे ताटही सजवून घेतले. आणि सर्वात पहिले त्यांना हळदी कुंकू लावलं, नमस्कार केला आणि जेवणाला सुरुवात केली. तर जेवता जेवता छान अशा गप्पाही रमल्या आणि अशा प्रकारे माझे गुरुचरित्र पारायण यांची समाप्ती झाली.